इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा शिकवण्याचा नवा शासन निर्णय। हिंदी शिकवण्यासाठी अनिवार्य शब्द मागे तरी तिसरी भाषा शिकवली जाणार। हिंदीऐवजी इतर भाषा शिकायची असेल तर 20हून अधिक विद्यार्थी गरजेचे। महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती केल्यास संघर्ष अटळ। राज ठाकरेंचा इशारा। मोदी शहा गुजरातचे असूनही तिथे हिंदीची सक्ती का नाही, मनसे अध्यक्षांचा सवाल। आयएएस अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी हिंदीची सक्ती केली जाते का, राज ठाकरेंचा सवाल। शाळांमध्ये हिंदी कशी शिकवतात ते बघतो, राज ठाकरेंचा अल्टिमेटम। गेल्या अनेक वर्षांपासून शाळेत त्रिभाषा सूत्र, हिंदी अनिवार्य नाही। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंचं स्पष्टीकरण। मराठी भाषा सर्व शाळांमध्ये अनिवार्य असल्याचं अधोरेखित। हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द नाही, मराठी जनांची फसवणूक। मराठी साहित्य परिषदेचा हिंदी सक्तीवरून हल्लाबोल। पत्रकार परिषद घेत मांडणार भूमिका। दोन्ही राष्ट्रवादींच्या मनोमिलनाबाबत शरद पवारांचे पुन्हा संकेत। माळेगाव कारखाना निवडणुकीवरून व्यक्त नाराजी, दीर्घकालीन नाही, शरद पवारांचं बारामतीत वक्तव्य। मुंबईतील चुना भट्टीतील श्रमरक्षा भवनाजवळ ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या आंदोलनाला सुरुवात। इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात दोन्ही पक्ष रस्त्यावर। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचा जोर। ठाकरे सेनेच्या मुंबईतील माजी नगरसेवकांची मातोश्रीवर तर मनसेची मुंबई पक्ष कार्यालयात बैठक। संभाजीनगर दरोडा प्रकरणात नवा ट्विस्ट। लड्डांच्या घरातील करोडो रुपये जादूटोण्याद्वारे गायब करण्याचा मुख्य आरोपी बाळासाहेब इंगोलेचा होता प्रयत्न, पोलीस तपासात उघड। ट्रम्प आणि मोदी यांच्यात 35 मिनिटं चर्चा। पाकिस्तानच्या गोळीला भारताचं गोळीनंच उत्तर, मोदींनी स्पष्ट केली भूमिका। ट्रम्प यांना भारतात येण्याचं मोदींचं आमंत्रण। आषाढी एकादशीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून प्रस्थान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार तर पैठणमधून संत एकनाथांची पालखी पंढरीसाठी प्रस्थान करणार।